जाऊयात ऐरोली मतदारसंघामध्ये। ऐरोली मतदारसंघात सुद्धा भाजपाचंच पारडं जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार नक्की कोण आहेत आणि त्यांच्या विरोधात कोण उभे ठाकलेले आहेत आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। अगदी ऐरोलीमध्ये दिग्गजांची लढाई होती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण ऐरोली मतदारसंघाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं। अर्थातच खुद्द गणेश नाईक भाजपकडून इथून निवडणूक लढतायत, विद्यमान आमदार आहेत आणि पुन्हा एकदा ऐरोलीचे नागरिक जे आहेत ते गणेश नाईक यांना इथं संधी देतील असं दिसतंय। तर गणेश नाईकांच्या विरोधात एम.के. मडवी हे ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। ठाकरे गटाकडून एम.के. मडवी यांना संधी मिळाली होती, परंतु एम.के. मडवी यांचं आव्हान गणेश नाईक यांनी दूर केलेलं आहे। त्या आव्हानावर मात केलेली आहे। या ऐरोली मतदारसंघामध्ये देखील आपल्याला माहिती आहे की मनसेचं आणि महायुतीमध्ये देखील इथं बंडखोरी झाली होती। त्या दोन्ही म्हणजे चौरंगी अशी लढत होती खरं तर या ठिकाणी गणेश नाईकांसाठी, परंतु या चौरंगी लढतीमध्ये आपण बघतोय की पुन्हा एकदा गणेश नाईक यांच्यावरच ऐरोलीचे नागरिक जे आहेत ते विश्वास दाखवतायत। पुन्हा एकदा त्यांना संभाव्य आमदार म्हणून विधिमंडळात पाठवणार असल्याची तयारी ऐरोलीच्या नागरिकांनी केल्याचं सध्या तरी दिसतंय। नक्कीच, मात्र भाजपाचे गणेश नाईक हे संभाव्य आमदार का ठरतायत, त्यांचा विजय का होऊ शकतो याची कारणंही आपण पाहूयात। आमचे प्रतिनिधी या संदर्भातली कारणं सांगतायत, पाहूयात। ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये पंचरंगी लढत होताना पाहायला मिळत आहे। भाजपा महायुतीचे गणेश नाईक, अपक्ष उमेदवार विजय चौगुले, महाविकास आघाडीचे एम.के. मडवी, स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम आणि मनसेचे निलेश बानखले यांच्यामध्ये ही पंचरंगी लढत होणार आहे। मात्र मुख्य लढत पाहायला गेलं तर भाजपा महायुतीचे गणेश नाईक आणि अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांच्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकूणच विजय चौगुले यांनी जोरदार प्रचार केलेला होता, मोठा जोर शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत ते आणि त्यांनी जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत हे त्यांच्यासाठी खुलेआम प्रचार करताना देखील आपल्याला पाहायला मिळाले। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर भाजपाचे गणेश नाईक यांनी देखील प्रचाराचा जोर जो आहे तो वाढवला होता शेवटच्या टप्प्यामध्ये आणि त्याचबरोबर भाजपचे सर्व कार्यकर्ते देखील घरोघरी जाऊन प्रचार करताना पाहायला मिळाले। दुसरीकडे भाजपचे जे गणेश नाईक आहेत त्यांचं वर्चस्व ऐरोली विधानसभेमध्ये अनेक वर्ष राहिलेलं आहे। एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी ठाण्याचं पालकमंत्रीपद देखील भूषवलं असल्या कारणाने त्यांच्याबद्दल एक आत्मीयता ऐरोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांमध्ये पाहायला मिळते आणि त्याचमुळे कुठेतरी ऐरोलीची जी जागा आहे ती भाजपचे गणेश नाईक हे जिंकतील अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते।